एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। टीम पलटोल विपक्ष फाईट करेल। शेनवे संघ गोलंदाजी मार्कवर कुमार पाहायला मिळतील। सलामवीर पलटोल संघाचे पाहायला गेल तर गणेश आणि त्याच्या सोबतील हर्षल आलेत। अनुभव असेल गणेशकडे। स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला गेल तर हर्षल असतील। पहिला चेंडू फुलटॉस होता, फायदा उचलू शकत नाहीत। एक धाव तर झाली, क्षेत्ररक्षण सुंदर राहिले। एका धावेने संघाचा श्रीगणेशा होतोय। एक धाव फलकावर ऍड केली जाईल। आता मात्र फलंदाजीसाठी बॅटर गणेश आलेत। गोलंदाजी मार्कवर कुमार। आता मात्र पुन्हा एकदा फुल टच चेंडू मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली करणार नाही चुकी। टिपलाय झेल संपुष्टात आलाय बॅटर गणेशचा खेळ। एक मोठा मासा गळाला, विकेट। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल। समीर आलेत। पुन्हा एकदा कुमार। आता मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू, क्षेत्ररक्षक अप्रतिम दर्जाचं राहिलंय त्या ठिकाणी। अपील स्ट्रॉंग होती, अपील फिटाळून लावले आमचे ऑफिशियल पंच राज ठाकरे आणि त्याच्या सोबतीला दिनेश परडे, अर्थातच अप्पा फरडे। एका धावे धावफलक पुढे सरकेलं, 2 धावा धावफलकावरती। गोलंदाजी मार्कवर कुमार। आता मात्र अवांतर चेंडू, अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, 3 धावा धावफलकावरती। समोर बॅटर पाहायला गेल तर हर्षल असतील। आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय, थांबणार नाही, निघून जाईल सरळ। 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार। नक्कीच एक सुंदर फटका पाहायला मिळाला बॅटर हर्षलच्या माध्यमातून। 6 धावांनी धावफलक पुढे सरकेल, 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतील। नक्कीच यंगस्टर फलंदाज आहे, अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते हर्षलच्या माध्यमातून। गोलंदाजी मार्कवर कुमार। आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात। आता ऑफच्या खेळून काढला चेंडू, गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी चौकार।
सुंदर फटका हर्षलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 धाब्यांसाठी चौकार. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू पर्यंत पोहोचतील, चेंडू उचलतील, फेकतील. तर दरम्यान दुसऱ्या धाव्याला सुरुवात झाली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरकेल. 15 धावा. पहिलं षटक समाप्त झालं. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या टीम परटोली संघाकडनं. नवीन गोलंदाजी मार्कवर तुषार आले. समोर फलंदाजीसाठी समीर असतील. नक्कीच मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिशय महत्वाचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर तुषार. तर मात्र आडव्या बॅटने लॉफ्ट करायचा होता, चेंडू संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावेल, जाऊन पोहोचेल. 15 धावा धावफलकावरती. आता मात्र पुढे सरसावत चेंडू खेचलाय, थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम षटकार. नक्कीच एक मोठा फटका समीरच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. 6 धाव्यांसाठी. 7 धाव्याने धावफलक भरकन पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफलकावरती. हळू हळू समीरची बॅट बोलायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला होता. मिस टाइम शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव घेतली आणि एका सिंगलवर थांबावं लागलं. बॅटर समीर याला. एका धाव्याने धावफलक पुढे सरकलं. 22 धावा पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तुषार आलेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर समीरच्या बॅटमधनं आलेला हा मॅक्झिमम षटकार. त्यानंतर गोलंदाज तुषारच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलं. एक सिंगल मिळाल्या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं. 22 धावा. आता मात्र मोठा फटका केलेला होता. क्षेत्ररक्षक नसतील. एकच धाव मिळाल्या चेंडूवर. एका धावेने धावफलक पुढे सरकेलं. 23 धावा. समीर आलेत फलंदाजीसाठी. तर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केलेला होता, संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर संदीप असतील. धावफलक तिथे स्थिरावेल. 23 धावा. आता मात्र पुन्हा एकदा टॅप केला. चेंडू क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, फेकतील. तो दरम्यान एक सिंगल घेतली गेली आणि एका सिंगलवर थांबवलं गेलं टीम परटोली संघाला. एका धाव्याने धावफलक पुढे सरकलं. 24 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 12च्या सरासरीने गोला केले गेलेले धावा 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
चला स्पीडअप करा पंच, घाई करायचे. नवीन गोलंदाज नाना येतील. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरं षटक या इनिंग्स मधील शेवटचा षटक असेल. गोलंदाजी मार्कवर नाना पाहायला मिळतील. 2 षटकांचा विचार केला तर 24 धावा लगावल्या गेल्यात. रोशन फर्डे यांचा शुभागमन होत आहे. पण मंचावर याची कृपा करायची. रोशन फर्डे पहिला चेंडू समोर जोशीने पिक केलाय, भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. मॅक्झिमम षटकार डीजे. सुंदर फटका समीरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धाव्यांसाठी आल्या आल्या नानावर प्रहार केलाय बॅटर समीर याने. 6 धावा आल्या चेंडूवर. 6 धाव्यांनी दाखवलं भरकन पुढे गेले, दम पोचलोय 30 या अंकेवरती. आता मात्र पुन्हा एकदा समोर दिशेने उचललाय चेंडू. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली होईल चुकी. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 4 धाव्यांसाठी सीमारेषा पलीकडे चौकार. नानाच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे धाडला गेला 6 धाव्यांसाठी. त्यानंतर 4 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवला चेंडू 6 धाव्यांसाठी. येणारा पुढील चेंडू नानाचा बॅटर समोर असेल समीर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉन्च केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली. चेंडू उचलतील, फेकतील. तर दरम्यान 2 धावा मिळतील चेंडूवर. तिसरा धावेचा प्रयत्न असेल आणि समीरला माघारी परतावं लागेल. 2 धावा येतील चेंडूवर. 2 धाव्यांचा फलक पुढे सरकलो. 42 धावा. षटकातील अजूनही काही चेंडू शेष असतील. धाव फलकाचा विचार केला गेला तर 42 धावा झाल्यात. आता मात्र बॅटची लिडिंग एज विकेट किपर संदीप करणार नाही चुकी. टिपलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर हर्षदचा खेळ. विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होईल दिनेश आलेत. त्या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू
दिशा दिले चेंडूला, क्षेत्ररक्षक येतील, बनून राहतील दर्शक, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे, वन बाउन्स, चौकार. चला सलामीवीर मैदानामध्ये एंट्री करा. टीम परटोली संघ, एक महत्वाचा सामना असेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. एका बाजूला टीम परटोली तर दुसरीकडे पाहायला मिळेल टीम ठिले. अतिशय महत्वाचा सामना दोन संघांसाठी. जो संघ हा सामना विजय होईल तो बक्षिसास पात्र असेल. क्वालिफायर साठी करणारी ही मॅच
गोलंदाजी मार्कवर प्रशांत असतील, दोन सलामीवीर मैदानामध्ये एंटर होतील, हर्षल आणि गणेश. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पर्टल विपक्ष ठेले. पहिला चेंडू, बॅटची लिडिंग एज, निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रशांत पाहायला मिळतोय. जबाबदारी दिली गेली. तर मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. प्रशांतचं कौतुक करावं तितकंच कमी. जखडून ठेवलं गेलंय. गणेश ढमके याला. अजूनही संघाचा श्रीगणेश होत नाही. तर मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आणि एका धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. एक धाव ऍड केली जाईल. धाव फलक पाहायला गेलं तर एक या संख्येवर. आतापर्यंत गोलंदाजी सुरेख राहिले. समोर बॅटर पाहायला गेलं तर हर्षल आले. तो स्ट्राईक एंडवर. नक्कीच आतापर्यंत हर्षलचे फलंदाजी सुंदर राहिले. आता मात्र रिव्हर्सचा फटका. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. फेटाळून लावले आमचे ऑफिसर पंच अप्पा फरडे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत प्रशांतची राहिले. कुठेतरी कालमंत्र देत असताना गणेश हर्षल याला. नौका असा फलंदाज हर्षल पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत फलंदाजी सुरेख करत आलाय. या सामन्यामध्ये हर्षलला मोठे फटके मारावे लागतील. स्लोवर चेंडू. चेंडू समजू शकला नाही. त्रिफलाचीत होतोय बॅटर हर्षल. विकेटचा होईल पतन. विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल समीर. नक्कीच मागील मॅच पाहायला गेलं तर अक्षरशः समीर धावांचा पाऊस पाडला होता. या मॅच मध्ये तशाच प्रकारे कामगिरी करेल का समीर? संघाचं लक्ष लागले असेल समीर आणि गणेश यांच्या जोडीवर. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभी करावी लागेल आपल्या संघासाठी. परंतु गोलंदाजीचा विचार केला गेला तर आतापर्यंत अप्रतिम दर्जाची राहिले गोलंदाज प्रशांत याची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रशांत सज्ज होईल. आता मात्र लो फुलटा चेंडू शत्रष्ट येईल चेंडूच्या खाली. दरम्यान चेंडू नोमास्लर्स मध्ये पडेल. शत्रष्टांना सुंदर राहिले. 2 धावा मिळतील चेंडूवर. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 धावा पाहायला मिळतील. पहिलं षटक समाप्त झालं. धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 3. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल अमोल. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमोलवर जबाबदारी दिले. पहिले षटक पाहिले तर अप्रतिम दर्जाचं राहिलंय. गोलंदाज प्रशांत याचं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल अमोल याला. समोर बॅटर संजय ढमके असतील. अनुभव आहे या फलंदाजाकडे. धावा फलकावरती 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अमोल. तर मात्र सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते टीम ठिल्ले संघाकडनं. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धाव येणार नाही या चेंडूवर. धावफलक तिथे स्थिरावेल जाऊन पोहोचेल 3 या अंकेवर. पहिला चेंडू सुरेख राहिलाय. गोलंदाजी मार्कवर अमोल. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूच्या मागे धावतील, पण तो चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच सुंदर फटका पाहायला मिळाला बॅटर गणेशच्या माध्यमातून. अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, अभी तो अंजाम देखा है, अंजाम तो अभी बाकी है, हे सांगून देत असताना बॅटर गणेशच्या बॅटमधनं आलाय चौकार. येणार पुढील चेंडू गोलंदाज अमोलचा. अपटला होता चेंडू, क्षेत्ररक्षक येतील, त्या ठिकाणी थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली. 1 धाव तर झाली, दुसरा धावेचा मानस असेल, परंतु एका धावेवर थांबवलं गेलं. बॅटर गणेशाला एका धावेन धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. 8 धावा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर. मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली करणार नाही चुकी, टिपलाय झेल आणि संपुष्टात आलाय बॅटर समीर ढमकेचा खेळ. एक मोठा मासा गालाला, विकेट. टीम पोर्टुगल संघाला जी अपेक्षा समीरकडनं होती त्याप्रमाणे खेळ झाला नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळालं गुड्डू. गोलंदाजी मार्कवर अमोल. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा होता, मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूच्या खाली टिपलाय झेल, संपुष्टात आलाय बॅटर गुड्डूचा खेळ. बॅक टू बॅक दुसरे विकेट. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अमोलची सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले गेले. नवीन बॅटर मैदानामध्ये दिनेश आले, दिनेश देखील चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. पहिल्या मॅच पासून अनेक धावा त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. विकेट हॅट्रिक बॉल असेल. समोर फलंदाजी मार्कवर दिनेश आलेत. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी राहिले अमोलच्या माध्यमातून. जबाबदारी दिले त्या जबाबदारीस्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिले. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये धाव येत नाही. या चेंडूवर धावफलक तिथे स्थिरावेल, जाऊन पोहोचेल 8 या अंकेवर. षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहायला गेले तर 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर अमोल आले, अमोलच्या माध्यमातून 5 धावा खर्च केल्या. अशा एकूण धावफलकावर 8 धावा पाहायला मिळतील. सौरभ आले गोलंदाजीसाठी, यंगस्टर गोलंदाज. नक्कीच
संघाने जबाबदारी दिली सौरभवरती. पहिले 2 षटक अत्यंत अप्रतिम दर्जाचे राहिले आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सौरभ याला आणि त्याचकरिता कर्णधाराने विश्वास दाखवलाय सौरभवर. सौरभच्या हातात चेंडू दिलाय. नक्कीच समोर बॅटर गणेश असतील. गणेश आणि दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुंदर फटका पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक येतील चेंडूपर्यंत, परंतु चेंडू थांबणार आहे, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. सीमारेषा पार धाडलाय 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सौरभ असतील. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय फटका, थांबणार नाही. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या संघासाठी. नक्कीच खूप धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या रनआउटच्या स्वरूपात. दिनेशला परतावं लागेल माघारी. मोठा झटका टीम पर्टोली संघाला दिनेशच्या रूपात विकेट. डीजे नक्कीच त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या गेल्या. नक्कीच त्या 5 धावा कुठेतरी चांगले ठरतील टीम ठिले संघासाठी. नक्कीच राकेश स्मृती चषकाचे स्पॉन्सर महेशजी ठाकरे यांचा शुभागमन होत आहे. आपण मंचावर याची कृपा करायचे महेशजी ठाकरे. गोलंदाजी मार्कवर सौरभ. आता मात्र फुलटॉस चेंडू दिशा दिले क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या खाली, चेंडू उचलतील फेकतील. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा ऍड केल्या जातील. 15 धावा धाफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सौरभ आलेत. धावा धाफलकावरती 15. नक्कीच येणारे अजून 3 चेंडू असतील. किती धावांपर्यंत बदल मारेल टीम पर्टोली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपटला गेला चेंडू, दिशा दिले, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम षटकार. नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला गणेशच्या बॅटमधनं. सलामीला आलेला फलंदाज गणेश अजूनही खेळपट्टीवर का आहे याचं दाखवून देत असताना पाहायला मिळालं. गणेशच्या बॅटमधनं आला षटकार. 6 धावेने धावफलक पुढे सरकेला जाऊन पोहोचेल 21 धावा. पुन्हा एकदा कुठना टेक तमाशात एक फटका खेळायचा होता. 1 धाव घेतली गेली. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. 22 धावा पाहायला मिळतील. कुणाल असतील स्ट्राईक एंडवर. नक्कीच अजून या षटकातील काही चेंडू शेष. या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू असेल. निर्धाव येईल की एखादा मोठा फटका की विकेट भेटेल पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सौरभ. आता मात्र फटका तर सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येतील चेंडूच्या मागे पळतील, चेंडू उचलतील, फेकतील. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या.
आणि तिसऱ्या धावेला सुरुवात आणि तिसऱ्या धावेचा माणूस असताना कुणाला परतावं लागते माघारी. 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धाव्यांचा फरक पुढे सर केलं. 24 धावा आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं गेले टीम ठिल्ले संघासमोर. नक्कीच अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. एका बाजूला पाहायला मिळालेलं ठिल्ले संघ तर त्यांना फाईट करतोय टीम परटोली संघ. चोवीस धावा बनवल्या गेल्या टीम परटोली संघाच्या माध्यमातून आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ठिल्ले संघासमोर. 3 षटकांची लढत असेल. येणाऱ्या 18 चेंडू धावा बनवायचे 25. कोण विजयी होईल हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असेल हा सामना. गोलंदाजी मार्कवर हर्षल पाहायला मिळतील. क्वालिफायरचा हा सामना. जो संघ विजय होईल तो बक्षिसात पात्र असेल. गोलंदाजी मार्कवर हर्षल. 18 चेंडू 25 सामना. पहिला चेंडू धाव येत नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राइक एंडवर सचिन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर हर्षल.
रनअप मध्ये प्रॉब्लेम. दड चेंडू. गोलंदाजी मार्कवर हर्षल पाहायला मिळेल. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव घेऊ देत नाही बॅटर सचिन याला. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज हर्षल. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव. आता मात्र आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक गुड्डू येतील, चेंडूपर्यंत पोहोचतील, उचलतील, फेकतील. तर दरम्यान एका सिंगलवर थांबवलं गेलं. एका सिंगलने धावफलक पुढे सरकलं. संघाचा श्रीगणेश झालाय. एक अंक धावफलकीवर पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडू झाले तर धाव 1 आली. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. 1 धाव तर झाली. क्षेत्ररक्षक येतील, विकास असतील, चेंडू उचलतील, फेकतील. तर दरम्यान एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने धावफलक पुढे सरकलं. 2 धावा. तर मात्र सचिन. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पिक केलाय, उचलून फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम षटकार. नक्कीच एक सुरेख फटका पाहायला मिळाला बॅटर सचिनच्या बॅटमधनं. 6 धाव्यांनी धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 8 या अंकेवर. षटकातील शेवटचा चेंडू असलेला गोलंदाज हर्षल. हर्षलच्या विरोधात आलेला हा षटकार. समोर बॅटर सचिन. अनुभव आहे या फलंदाजाकडे. पुन्हा एकदा आपटला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त झालं. धावा धावफलकावरती 8. समीकरण बनला. येणारे 12 चेंडू विजयासाठी 17 धाव्यांची गरज. चेस होतील की डिफेंड होतील. दोन संघ मातब्बर संघ. अतिशय महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर टीम परटोली, तर दुसरीकडे टीम ठिल्ले. एकीकडे गणेश ढमके तर दुसरीकडे सचिन ठाकरे. स्ट्राइक एंडवर वैभव पाहायला मिळतील. फुल टच चेंडू. अपील स्ट्रॉंग आहे. अपील फेटाळून लावले आमचे ऑफिशियल पंच अप्पा फरडे. एका लेफ्ट बाईच्या स्वरूपात धाव मिळेल. एका धावफलक पुढे सरकेल. 9 धावा. अकरा चेंडू 16 धाव्यांची गरज. सामना तर अतिशय रोमांचक पाहायला मिळतोय. परटोली विपक्ष ठिले. पुन्हा एकदा फुलटच चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता.
धाव येत नाही चेंडूवर. निर्धाव चेंडू. धावफलक तिथे स्थिरावेल. पाहायला मिळतील धावफलकावरती 9 धावा. आता मात्र लाईना नेलेत. भरकटला गेला गोलंदाज समीर. पंचांच्या दोन्ही हात समांतर. धावेल अवांतर. एका अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सर केलं. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर समीर. वेग आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो मध्ये क्षेत्रक्षण पाहायला मिळालं गोलंदाज समीर याचं. एक धाव येईल चेंडूवर. एका धावेने धावफलक पुढे सरकलं. 11 धावा. येणारे 9 चेंडू 14 धावा बनवायचे टीम ठिले संघाला. गोलंदाजी तर सुरेख होते गोलंदाज समीरच्या माध्यमातून. नक्कीच एखादा मोठा फटका जर आला तर मॅच फिरू शकते टीम ठिले संघाच्या बाजूने. परंतु गोलंदाज तेवढ्या ताकदीचा समोर समीर. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारची चान्स नव्हती फलंदाजाला. पूर्णपणे जखून ठेवलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावेल. जाऊन पोहोचेल. 11 धावा. येणारे चेंडू 8 धावा बनवायचे 14. एखादा मोठा फटका येईल का? सचिन तर नॉन स्ट्राईकला आहे. मात्र अवांतर चेंडू. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सर केलं. 12 धावा. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत समीरच्या माध्यमातून राहिले. एकाही मोठा फटका आतापर्यंत मारू दिला नाही. आपली ताकद सांगून देत असताना समीर. येणारे चेंडू 7 धावा बनवायचे 13. एखादा मोठा फटका येईल का या चेंडूवर? इथून पुढे जर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आनंद होईल टीम ठिले संघाला. निर्धाव जर आला तर आनंद होईल टीम परटोली. नक्कीच सुंदर चेंडू त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण राहिले खराब. चेंडू थांबणार नाही. निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी नशिबाचा चौकार. डीजे
4 चेंडू 7 धावा. येणारे 4 चेंडू 8 धावा बनवायचे. नक्कीच थोडी मिस्टेक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. येणारे चेंडू 4 धावा बनवायचे 8. त्या ठिकाणी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. मोठा झटका बॅटर सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टीम ठेले संघाला मोठा मासा गलाला. विकेटचं पतन डीजे. नवीन बॅटर आलाय नकुल. येणारा चेंडू 3 धावा बनवायचे 8. क्षमता आहे या फलंदाजामध्ये. एखादा मोठा फटका जर आला तर मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सामना बदलेल. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. टीम ठेले. गोलंदाजी मार्कवर भरत. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आतापर्यंत सुरेखरित्या गोलंदाजी टाकली भरत नाही. नवीन बॅटर नकुल असतील. स्ट्राईक एंडवर मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. टीम ठेले संघाला जबाबदारी तर दिले नकुलवर. नक्कीच मोठा फटका खेळायचा मानस होता. चेंडू हवेत असेल. शतरक्षक येथील चेंडूच्या खाली करणार नाही चुकी. टिपलाय झेल आणि संपुष्टात आला बॅटर नकुलचा खेळ. विकेट. नक्कीच मोठा सामना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 2 धावा बनवायचे 8. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पलटोली की ठिले, ठिले की पलटोली. नक्कीच येणारे पुढील 2 चेंडू सांगून जातील. येणारा चेंडू निर्णायक असेल. नक्कीच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू त्रिफलाचित होतोय. बॅटर अभि माघारी परततोय. मोठा विकेट. डी. संघासाठी मेजवानी आले. हा सामना जिंकल्यानंतर 5 किलो मटन अनंता टेलर यांच्याकडून पर्टुल संघासाठी दिले जाईल. परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं. पहिल्या दिवसाचा विचार केला गेला तर 1 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना सामना विजयी झाला. टीम हिंदुस्थानी चेरपोली संघ. तेच दृश्य पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळेल का? एखादा बिमर चेंडू आला तर सामना पलटू शकतो. पुन्हा एकदा त्रिफलाची डिफेंड केले. 6 चेंडू 9 धावा असताना सामना विजयी दिलाय. विजय मिळवून दिलाय टीम पलटोली संघाला. अभिनंदन पलटोली. हार्ड लक टीम ठेले संघ.